खारमध्ये बाईक स्वाराच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांची आज मृत्यूशी झुंज संपली। या निमित्तानं ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांना नेमकं काय भोगावं लागतं पाहूया हा रिपोर्ट। खून, कायद्याचा धाक संपला का? का वाढतायत पोलिसांवरचे हल्ले? वाहतूक पोलिसांचं संरक्षण कोण करणार? हे प्रश्न उपस्थित झाले ते वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या मृत्यूमुळे। खारमध्ये गेल्या 23 ऑगस्टला एका अल्पवयीन बाईक स्वाराकडे त्यांनी कागदपत्र मागितली। त्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। त्या बाईक स्वारानं आपल्या मोठ्या भावाला फोनवरून बोलवून घेतलं। त्या भावानं लाकडी बांबूनं हवालदार विलास शिंदेंवर हल्ला चढवला। गंभीर जखमी अवस्थेत शिंदेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। पण गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंजत असलेल्या विलास शिंदे यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला। जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच असे प्राणघातक हल्ले होत असतील तर सरकार काय करतंय असा सवाल आता केला जातोय। हा विषय जातो कायदा आणि सुव्यवस्थेचा, की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? कारण ज्या राज्यातले पोलीस सुरक्षित नसतील तिथे जनता कुठून सुरक्षित राहणार आहे? मग पोलिसांना जर समजा असा मार्ग बसणार असेल, जे पोलीस रक्षक आहेत जनतेचे, त्या रक्षकाला जर समजा संरक्षण नसेल तर कोणाकडे बघायचं? कोणाकडे? लोकांनी गृह खातं जे आहे, पोलीस खातं आहे, या पोलिसांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे। विलास शिंदे मृत्यू प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्वाही सरकारनं दिली आहे। या संदर्भात आरोपींना अटक केली आहे। त्यांना कडक शिक्षा व्हावी याकरता पोलीस प्रयत्न करेल। आम्ही मागच्या काळात असा निर्णय घेतला आहे की अशा प्रकारे ज्या पोलिसांचा काम करताना अशा प्रकारचा मृत्यू होईल त्यांना शहीद झाल्याचं समजण्यात यावं आणि त्यांच्या कुटुंबाला तशा प्रकारचे सगळे फायदे देण्यात यावे। त्याप्रमाणे सगळे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण सरकार उभं राहील। पण विलास शिंदे हे खाकीवरील हल्ल्याचं एकमेव उदाहरण नाही। याआधी भिवंडीमध्ये दोघा पोलिसांची ठेचून हत्या करण्यात आली होती। आझाद मैदान दंगलीच्या वेळी पोलिसांना पकडून चोप देण्यात आला होता। एवढंच कशाला, ज्यांनी कायदे बनवायचे ते आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांनी विधान भवनाच्या आवारातच पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली होती। गेल्या आठवड्यातच भंडाऱ्यात भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनीही पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली आणि वर त्याचं समर्थनही केलं होतं। अशी कुठली विशेष घटना घडली होती तर पोराला पाहिलं तर तो अगदी लुळका पोरगा आहे। माझा ड्रायव्हर लात एवढ्या जोरानं मारली म्हणून गेला असता तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचं मला वर्तन नवलच वाटते। जणू काही ते खाकी वर्दीतील मान्यता प्राप्त दरोडेखोरच आहेत की काय। गुंडांपासून आमदारांपर्यंत सगळेच पोलिसांवर असे हल्ला करत असतील तर कायद्याचा धाक उरणार तरी कसा? गृहमंत्रीपद भूषवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत कडक पावलं उचलणार की नाही? आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षा होत नसेल तर मग पोलिसांचं मनोबल खच्ची होणार नाही तर काय? या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत, तिथे जनतेचं संरक्षण कोण करणार? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। शिंदे यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांच्या मृत्यूमुळे सर्वसामान्यांमध्येही संतापाची भावना आहे। ठाण्यातल्या नागरिकांना काय वाटते ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ही घटना झाली अत्यंत दुर्दैवी आहे की कर्तव्य बजावत असताना त्यांना ती मारहाण झालेली आहे। त्यामुळे कायदेशीर कारवाई ज्या कोणी केलेला आहे कोणतेही हेगाय न करता त्याच्या कारवाई समोरच्यावर झालीच पाहिजे। ही लज्जास्पद गोष्ट आहे, कारण पोलीस हा आपला कर्मचारी तो शिपाई, तो ऑन ड्युटी होता, तो त्याचं कर्तव्य बजावत होता। लोकांना गैरसमज झाला, त्यामुळे ही गोष्ट झाली। आता मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतील त्या संदर्भात आता बघू। गृह खातं त्यांच्याकडेच आहे। असं सिद्ध होतं की ॲक्च्युली मुख्यमंत्री हे गृह खातं असून त्यांचं नियंत्रण नाही आहे आणि जे काही कृती झालेले आहे अतिशय निंदनीय बाब आहे। त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। ते त्यांच्याकडं पैसा मसल पावर असं असताना एका मराठी माणसाचा हवालदाराला दुटीवर मारलं आणि मारल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अर्थात वरळी पोलीस कॉलनीमध्ये नुकतंच ॲम्ब्युलन्सनं आणण्यात आलेलं आहे। 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज त्यांचा मृत्यू झाला। कारमध्ये 2 बाईक स्वारांना हेल्मेट नसल्या कारणावरून हटकल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यात ते गंभीर जखमी झाले होते आणि अखेर आज त्यांचा मृत्यू झाला। त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासाने अर्थात वरळीतल्या पोलीस कॉलनीमध्ये
आणण्यात आलं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, विलास शिंदे यांचं पार्थिव नुकतंच त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. हेमाली, आपण आत्ता ही दृश्य पाहता आहात. विलास शिंदे यांचं पार्थिव काही वेळातच आत्ता आणलेलं आहे आणि संपूर्ण BDD चाळी पोलीस वसाहतीतील सर्व लोक इथे जमलेले आहेत. प्रत्येकाच्या मनात राग आहे, रोष आहे. त्याचवेळी एक मनात दुःखद अशी घटनेची एक ओलावा दुःखाचा जो आहे तो दिसतोय इथे सगळीकडे. प्रत्येकाच्या मनात एक राग दिसतोय. पण काय करायचं आता, कारण की प्रत्येकाच्या घरात हा कळत नकळत प्रत्येकाच्या विलास शिंदेच्या बाबत जी घडलेली घटना आहे, कारण की BDD चाळीमध्ये मुळात पोलिसांची वसाहती, तिथले समस्या आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुळात त्रस्त लोक पोलीस आहेत तिथले. त्यात त्यांच्या ड्युटी अवर्स आणि इतर समस्यांमध्ये आता अशी घटना, याच्यामुळे पोलिसांविषयी जो मॉरल सपोर्ट लागतो तो कुठेतरी कमी झालेला आणि त्याच्यातूनच ते दृश्य व्यतीत होते. आपण हे दृश्य पाहताय. आता ॲम्ब्युलन्स इथं आलेली आहे. आता पार्थिव त्यांच्या घरात नेलेलं आहे. दुसऱ्या माळ्यावर विलास शिंदे यांचं घर आहे. त्यांच्या घरात त्यांच्या पत्नी, विवाहित झालेली मुलगी आणि एक लहान मुलगा आहे. साधारणतः 16-17 वर्षाचा तो मुलगा आहे. तोही कुठेतरी नोकरी करत शिक्षण करतो असं सांगण्यात आलेलं समजतंय आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आलेले आहेत. पण थेट कॅमेरासमोर जरी नसले तरी त्यांच्या मनातही ह्या भावना आहेत आणि त्या कॅमेरासमोर जरी नसल्या तरी त्या व्यक्त होत आहेत की कुठे ना कुठेतरी पोलिसांविषयी असणारा जो कुठेतरी मॉरल आहे तो कुठेतरी कमी होतो की काय. आम्हाला हीच भीती वाटते की जर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतील तर पोलीस म्हणून सक्षम पद्धतीने काम सार्वजनिकरित्या कशा पद्धतीने करायचं, आणि हेच साऱ्या गोष्टीमध्ये दिसून येते. आपल्यासमोर इथे एक प्रवीण कदम म्हणून हवालदार आहेत की ते शिंदेंप्रमाणेच वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. आजची जी घटना दिसली आहे तुम्हाला, ह्या सगळ्या घटनेवरून परत एकदा काय उद्बोधित होतं, काय दिसतं, कोणत्या समस्या मुळात येतात ट्रॅफिक, कारण की हल्ले बहुतेक हे ट्रॅफिक पोलिसांवरच होतात. बरोबर आहे. ट्रॅफिक पोलीस हे रस्त्यावर असतात आणि त्यांचं काम लोकाभिमुख आहे. लोकांचा थेट संबंध ट्रॅफिक पोलिसांचा आणि लोकांचा येत असतो आणि ट्रॅफिकचं नियंत्रण करत असताना कारवाई हा एक प्रकार आहे. म्हणजे जे नियमांचं उल्लंघन करतात त्यांच्यावर कारवाई करावी लागते आणि कारवाई ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये जात असते. त्यामुळे पोलिसांवर रोष हा स्वाभाविक आहे. परंतु पोलीस हे नियमांची अंमलबजावणी करत असताना त्यांचं कर्तव्य त्यांना करावंच लागतं. तर त्यासाठी जनतेचं आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे, कारण ट्रॅफिक पोलीस हा ट्रॅफिकमध्ये एकतर एक स्ट्रेंथ कमी आहे, म्हणजे संख्या कमी आहे. त्यामुळे काही पॉईंटला काही ठिकाणी ट्रॅफिकवाला एकटाच असतो, परंतु त्याला त्याचं कर्तव्य बजावावंच लागतं. जसं विलास शिंदेसुद्धा तिथे एकटे होते. मला एक विचारायचं कदम साहेब शेवटी, की मुळात ट्रॅफिक पोलिसांना का हल्ले वारंवार होतात, अनेक ठिकाणी दिसतो? कारण कारवाई करत असताना ती तुमच्या विरोधातच जाणार आणि स्वाभाविक आहे तो तुमचा रोष आमच्यावर असणारच. तुमचे पैसे जाणार आहेत किंवा तुमचं लायसन्स जप्त होणार आहे. तर ही सगळी परिस्थिती ही तुमच्या विरोधात असते, लोकांच्या विरोधात असते. एक मनातला राग हा जो आहे तो लोक व्यक्त करतात आणि त्याच्यामुळेच भाग दिसतोय. पण आता महत्त्वाची जी बातमी आहे की पार्थिव शिंदे यांचं इथं आलेलं आहे. काही वेळात माझे सहकारी दाखवत आहेत उजव्या हाताला, या ठिकाणी ते पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. त्याची ती तयारी देखील इथे पूर्ण झालेली आपण पाहताय. या ठिकाणी पार्थिव सगळ्यांच्या दर्शनासाठी ठेवलं जाईल. वेगवेगळे मान्यवर इथं येतील आणि दर्शन घेतील असं सांगितलं जातंय. आणि उद्या परत सातारा हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या मूळ गावी त्यांचं पार्थिव नेलं जाईल आणि तिथे अंतिम संस्कार केले जातील असं सांगितलंय. धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी. दरम्यान पोलीस हवालदार विलास शिंदे यांचं पार्थिव नुकतंच त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे. तिथं ते दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत.
काही वेळापूर्वीच विलास शिंदे यांचं पार्थिव वरळी पोलीस कॉलनीत आणण्यात आलं. त्यानंतर ते आता काही तास इथं दर्शनासाठी ठेवण्यात आले आणि उद्या साताऱ्यात त्यांच्या मूळ गावी हे पार्थिव नेण्यात येईल अंत्यसंस्कारासाठी. दरम्यान आज त्यांच्या मृत्यूनंतर सर्वत्रच दुःखाप्रमाणेच संतापाची भावना देखील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिंदे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी सांत्वनासाठी गेले होते, मात्र त्यांना सामना करावा लागला तिथल्या पोलिसांच्या कुटुंबियांचा. पोलीस सुरक्षित राहतील याची हमी द्या अशी मागणी यावेळी संतप्त पोलीस पत्नींनी केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.